बीएमसीत किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा सत्ताधाऱ्यांनी दावा केलाय। मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या गोंधळानंतर सभागृह तहकूब झालं। बाळासाहेबांना तुम्ही विकत घेतलाय का असं पेडणेकर म्हणाल्या। महापौर ऋतू तावडे यांचा हा दावा। तर मी माफी मागण्यासारखं कोणतंही वक्तव्य केलं नाही असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिलंय। किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। मात्र मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये असं स्पष्टपणे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट असं होतं की तुम्ही काय बाळासाहेबांना विकत घेतले आहे का। अतिशय चुकीचं आणि आक्षेपार्ह आणि अशी अतिशय निषेधार्थ अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते किशोरीताईंनी या ठिकाणी केलेलं आहे। अशा महान नेत्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणे हा एक प्रकारचा राजकीय स्तर, राजकीय मतभेद असताना अशा पद्धतीची खालची पातळी गाठणारी विधानं करणं हे फार चुकीचं आहे। आणि त्याच्यामध्ये जर एवढ्या जबाबदार विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर त्यांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। शंड शब्द इतका प्रखरतेने बोलला, ते म्हणे मी ऐकलं नाही। हे काय चाललंय? आणि मी बोललेली माझ्या शब्दातला तो शब्द एक गाळून किंवा ऐकलं नाही म्हणणं हे केवढं चुकीचं आहे। आणि यासाठी मी बाळासाहेबांच्या चरणी 100 नाही 1000 नाही लोटांगण घालणार। ते आम्हाला तुम्ही शिकवायची गरजच नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून माफी मागणार नाही। मी माफी मागण्यासारखं कुठलंही कृत्य किंवा कुठलंही वाक्य मी वापरलेलं